वीर समर्थ मी आजचे विद्वान वक्ते श्री वसंत गुट्टे यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर आपले आसन ग्रहण करेल. उपस्थित भगवत पादारविंदवादी भाविक श्रोतेगण, आज आमच्या श्रीराम व्याख्यानमालेचा 8वं आणि समापन पुष्प आहे आणि त्या व्याख्यानमालेत गुंतणार आहे आमचे कालचेच वक्ते श्री वसंत गुट्टेजी. त्यांचा काल परिचय झालेला आहे. आता त्यांना मी संस्थांतर्फे स्वागत श्री मोठे करत आहे आणि त्यानंतर मी त्यांना विनंती करेन की श्री संत एकनाथ महाराज यांचे भावाचं रामायण या विषयावरील त्यांच्या व्याख्यानाचा उर्वरित भाग त्यांनी आमच्यासमोर सादर करा. श्री कोणते जय जय रघुवीर समर्थ. प्रभू श्री रामचंद्र यांच्या आशीर्वादाने आणि उपस्थित सर्व श्रोत्यांच्या सहभागामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे काल आपण भावार्थ रामायणाच्या थोड्याशा अयोध्याकांडात आणि बाकी अरण्यकांड यासंबंधी आपले विचार मांडले होते. पूर्वी कल्पना केल्याप्रमाणे पुन्हा मला सांगावंसं वाटतं आहे की भावार्थ रामायण म्हणा किंवा कुठल्याही रामायण म्हणा, इतकं विस्तार आहे त्याचा, त्या विस्तारानुरूप आपल्याला ते पूर्ण घेता येईल असं मुळीच नाही आहे. भावार्थ रामायण भाग 2 जरी म्हटला असला तरी ते 2वर ते पूर्ण होणार नाही आहे. आपण प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा मागच्या 2023च्या व्याख्यानात आपण बालकांड संपूर्ण घेतलं होतं. अयोध्याकांडसुद्धा जवळजवळ 75-80% घेतलं होतं. त्या अयोध्याकांडाचा कालच्या भाषणामध्ये आपण त्याला पूर्ण केलं आणि अरण्यकांड सुरू केलं. आता आज अरण्यकांड आपल्यासमोर आहे आणि त्या अरण्यकांडात भावार्थ रामायणचे रचयिते श्री एकनाथ महाराज यांनी किती सुंदर काव्य लिहिलं आहे, कसा विस्तार केला आहे, कशा खूप कथा सांगितल्या आहेत, कशा उपकथा सांगितल्या आहेत, याचा काल आपण सगळ्यांनी मागोवा घेतला. अरण्यकांडाच्या आपण मध्यापर्यंत आलेलो आहोत. काल आपण जटायूची जेव्हा पहिली भेट झाली, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता तिघही असताना, ज्यावेळी जटायूला राम आणि लक्ष्मण राक्षस सांगत होते त्याच्या भव्य आणि अशा मोठ्या शरीरामुळे, तेव्हा जटायूने आपला पूर्ववृत्तांत सांगितला होता की मी कश्यप गोत्राचा आहे म्हणून. आणि त्या कश्यप गोत्राच्या गोष्टी सांगता सांगता त्यांनी कश्यपांच्या 4 पत्नी, त्यांच्यापासून झालेली वंशावळ, अरुण आणि गरुड या दोघांचा जन्म आणि त्यांचे पैकी जे अरुण आहे जे सूर्याचे साथी येते आणि गरुड जे नंतर विष्णूंचं वाहन झाले ते, त्या अरुणाचे जे 2 पुत्र आहेत जटायू आणि संपाती, गिद्र रूपात ते रामायणात प्रकट झालेले आहेत. त्यांच्या मुखातनं आपण त्या वंशावळी वाचून आणि गरुड कसा पराक्रमी होता त्याची कथा कालच्या ह्याच्यापर्यंत आपण ऐकली. काल आपण जटायू
च्या भेटीपर्यंत आणि कश्यप कुलवृत्तांत गरुडापर्यंतचा ऐकला. आज त्याच्यापुढे आपण प्रस्थान करू इच्छितो. जटायूनी सगळं जेव्हा रामरायाला सांगितलं आपले वंशावळी आणि गरुडाचा पराक्रम जेव्हा सांगितला, त्यावेळी आपण सूर्याने कसा श्राप दिला, सापाचे जे पंख आणि पाय ते कसे शापामुळे दग्ध झाले, जटायूचा पराक्रम कसा झाला इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतर विष्णूंनी जटायूला आपलं वाहन व्हायसाठी निरोप दिला आणि मागितलं. त्यावेळी ते जटायूने पराक्रमाच्या वेळी ज्या सगळ्या लोकांची आयुधं खाऊन टाकली होती, तेव्हा प्रत्यक्ष विष्णूंनी म्हटलं की आता तुझा कार्यभार झाला, जो अमृत कुंभ तुला तुझ्या आईसाठी आणि तिच्या सुटकेसाठी, तिला जे एक प्रकारे पैदेमध्ये हल्ल्यामुळे तिचं जे मोचन झालं होतं, बंद मोचन, त्यासाठी तू हा पराक्रम केला. आता निदान ह्या सगळ्यांचे जे शस्त्र अस्त्र आहेत ते म्हणे परत कर. आणि विष्णूंच्या सांगण्यावरून जितके काही अस्त्र गिळले होते, यमाचा यमदंड, बृहस्पतीचा कमंडलू, नंतर शिवदूतांचा त्रिशूळ आणि विष्णुदूतांचा चक्र, हे सगळं जे त्यांनी गिळलं होतं ते त्यांनी विष्णूच्या सांगण्यावरून सगळं परत केलं. आणि मग जटायूंनी जसं सांगितलं होतं की मी माझ्या वडिलांच्या आदेशावरून आणि आम्हाला अशी आज्ञा झाली आहे की तुम्ही सूर्यवंशाची सेवा करा, तर तशी सेवा करायच्या दृष्टीने तुम्ही दशरथ पुत्र असल्याकारणाने माझं हे व्रत आहे की मला तुमची सेवा करायची आहे. मी स्वतः आकाशमार्गे उडत असल्याकारणाने मला वाट माहिती आहे आणि तुम्ही पंचवटीसाठी जे प्रस्थान केले ती वाट मी तुम्हाला दाखवेन. तिथे सुद्धा तुम्ही आणि वनामध्ये काही कामानिमित्त मृगयासाठी गेले असताना एकटी सीता राहील, तिच्या रक्षणाची सुद्धा माझी जबाबदारी आहे. आणि असं म्हणून त्यांनी पंचवटीची वाट दाखवली आणि स्वतः पंचवटीचा जो आश्रम होता तिथून लांब दिसणाऱ्या एका पर्वतावर तो थांबला. असं म्हणतात की जो गिधाड असतो वृद्ध, त्याची दृष्टी खूप जास्त तीव्र असते, तो लांबपर्यंत पाहू शकतो. तर म्हणे मी त्या पर्वतावर राहून आणि तुमचं रक्षण करेन जोपर्यंत माझ्या जीवाची वेळ. जटायू म्हणाला की माझ्यात खूप शक्ती आहे म्हणे, आणि त्या शक्तीनुरूप मी रावणाची सुद्धा भांडलो आहे असं त्याच्या कालच्या कथेत घेणार आहे पुढेच्या. पण म्हणे मी राक्षसांची भांडू शकतो, तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझ्या अंगात प्राण असेपर्यंत मी करेन. एवढी कथा झाल्यानंतर मग आपण आता पुढे वाढायचं आहे. रामाला पंचवटीचा जो वाट आहे ती दाखवली त्यांनी, आणि पंचवटीमध्ये त्यांनी अरुणा, वरुणा आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर लक्ष्मणाने आश्रम बांधला. आश्रम एकदम आल्हाददायक, ती जागाही खूप छान, त्या नदीचा संगम असल्या कारणाने तिथे आल्हाददायक वातावरण होतं, भरपूर पाणी होतं, त्यामुळे पर्जन्य झाडा पण उठत होत्या, सुंदर सुंदर फुलं, बागं होती, वनस्पती होत्या, आणि त्या पशूंच्या वितरणामुळे ते वातावरण एकदम खूप छान होतं, आल्हाददायक होतं, सुंदर होतं, रमणीय होतं, ऐकण्यासारखं होतं. पशूंची जी कुजबूज आहे, पशूपेक्षा पक्ष्यांची, तिथे सीतेला अत्यंत ती जागा आवडली आणि ते सगळे असे आनंदात तिथे राहू लागले. राहता राहता एक प्रसंग एकनाथ महाराजांनी घेतलाय, तो म्हणजे असा की राम स्नानासाठी गेले होते. तर तिथे जाताना सीता बहुतेक राम समोर असेपर्यंत निद्रा घेत नसेल, पण थकव्यामुळे किंवा असं छान वारं चाललं असल्यामुळे सीतेला तिथे आश्रमामध्ये झोप लागली. झोप लागल्यावर सीता अशी शांत झोपली होती, वारं वाहत होतं, आणि त्या वारं वाहिल्यामुळे आणि सीतेचं वरचं जे वस्त्र आहे ते थोडंसं असं खाली कलंडलं, काही भाग उघडा पडला. राम जेव्हा परत आले त्यांनी तेव्हा लक्ष्मणाला एक प्रश्न विचारला, सहज लक्ष्मणाची परीक्षा घ्यायच्या दृष्टीने. त्यांनी विचारलं की एवढी सुंदर स्त्री तुझ्यासमोर होती, तिचं काही अंग उघडं पडलं होतं, त्यामुळे तुला काय वाटलं? लक्ष्मणाला लक्षात आलं की रामाला काय विचारायचं. तेव्हा त्यांना उत्तर दिलं. ते म्हणाले की पिता माझा कसा आहे, तर तो एक श्रद्धायुक्त आहे आणि तो शुचिर्भूत आहे. त्यांनी म्हटलं पिता गायाचा सद्गुरुभूत, माता पतिव्रता निश्चित,
श्री रामसेवे नित्य रत त्याचे चित्त ढळेना. किती जरी मी सीतेला पाहिलं तरी ती माझी माता आहे आणि त्यामुळे माझं ते चित्त ढळलं नाही, तिच्याकडे पाहून मी परावृत्त झालो नाही. यापूर्वी रामाने छान म्हटलं होतं तिला. तो म्हणतो वस्तुस्थिती काय खरी, तो म्हणतो स्त्री तव अग्निकुंड केवळ. स्त्री तिचं सौंदर्य हे सगळं अग्निकुंडाप्रमाणे असतं आणि पुरुषाला पाहून काय होतं तर नर घृतकुंभ तो विवळ. अशा स्त्रीला पाहून मनुष्या आतमध्ये चेतना निर्माण होते, त्याची चर्या घडते. पण लक्ष्मण म्हणाला की माझी अशी स्थिती आहे, मी नित्य रामसेवेत आहो. त्याला पिता माझा आई पतिव्रता असल्याकारणे माझ्या मनात काही सुद्धा आलेलं नाही की माझे आईचे म्हणून. त्या ऐकून रामाला अत्यंत प्रसन्नता वाटली. त्यांनी त्याला प्रेमाने आलिंगन दिलं. अशीच कथा पुढे महाभारतात एक वर्णलेली व्यासपुत्र जे शुकाचार्य त्यांच्याबद्दल असं म्हणतात की ते असे इतके व्रतस्थ ब्रह्मचारी होते. एकदा ते असे जात असताना सगळ्या गोपिका वस्त्र काढून आणि तिथे आंघोळीला गेल्या. आंघोळीला गेल्या तर न स्त्रियांना काही वाटलं न शुकाला काही वाटलं. ते आले तसे निघून गेले. व्यासाला आश्चर्य वाटलं की हा एक पुरुष आहे, तरुण पुरुष आहे. न ह्याच्या मनात काही आलं न त्यांच्या मनात काही आलं. आणि मग थोड्या वेळाने व्यास कसे आले ते सगळ्या स्त्रिया एकदम बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्याला वस्त्राने झाकून घेतलं. व्यासाला थोडं विचित्र वाटलं. ते म्हणाले की असं कसं झालं, तो शुकाचार्य गेला तेव्हा तुम्ही काही नाही केलं. तर म्हणे शुकाचार्यासारखा कडक ब्रह्मचारी असं कोणी नाही की तो एकदम निर्विकार आहे. त्याची काही दृष्टी अशी नसते की ती एका स्त्रीकडे पाहून होते. तेव्हा व्यासालाही खूप आनंद झाला. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, समर्थ रामदासांच्याही बाबतीत म्हणतो की शुकाचारिके पूर्ण वैराग्य जाते. तर शुक हा एक आदर्श आहे वैराग्याचा. तसंच लक्ष्मणाच्या ह्याच्यामध्ये एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे की लक्ष्मण सुद्धा एक आदर्श आहे की ज्यांनी सीतेकडे, सीता एक रूप संपन्न अशी होती. पूर्ण पृथ्वीमध्ये सीतेसारखी सुंदर स्त्री नव्हती असं वर्णन आहे सीतेचं. तर तेव्हा लक्ष्मण असं म्हणतो की म्हणून माझं चित्त काही ढळलं नाही, मी अजिबात तिच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं नाही. तिथे लक्ष्मण त्या आश्रमात राहत होते, राम राहत होते, सगळा आनंद होता. त्यांच्याबरोबर आलेले ऋषीसुद्धा त्यांनी राक्षसांचा वध केल्यामुळे एकदम निश्चिंत झाले होते आणि त्या रामाच्या आश्रयाला आले होते. त्यांच्यासाठी सुद्धा लक्ष्मणाने एक द्विजशाळा, नंतर यज्ञशाळा, जीवनशाळा अशा सगळ्या मोठ्या परिसरात बांधलं होतं. आश्रम अतिशय सुंदर, मोहक, शांत आणि आल्हाददायक सात्विक वृत्तीचा असा तो आश्रम होता. लक्ष्मण सीतेला त्या झोपडीमध्ये ठेवून कधी लक्ष्मण बाहेर जायचा तर राम तिथे थांबायचे, राम बाहेर गेले तर लक्ष्मण थांबायचा. एकदा असा लक्ष्मण त्याच वनामध्ये, आजूबाजूचं वन होतं आणि गंधार पाळत होतं. त्या वनात असं गेल्यामुळे त्याला असं काहीतरी विचित्र असं वाटायला लागलं की इथे कुठेतरी आणि एक देवाचं ध्यान करणारं कुणीतरी दिसत आहे, पण त्याला कुणी दिसत नव्हतं. तिथे शूर्पणखेचा मुलगा साम हा तिथे तपस्या करत होता आणि त्याला काळ खड्ग परमेश्वराकडनं हवं होतं. त्याची तपस्या चालली होती. इतकी त्याची तीव्र तपस्या होती, इतकी कडक तपस्या होती की हळूहळू त्याच्या अंगावर वारुळ जमायला लागलं आणि तो तिथे बसलेला आहे, कुणाला दिसलंच नाही. त्या वारुळामुळे त्याचं पूर्ण शरीर असं झाकलं गेलं आणि त्यामुळे कळलं नाही कोण आहे तिथे. आणि त्याच वेळी त्याच्या तपस्येचं फळ म्हणून काळ खड्ग खाली आलं. असं नाथांनी असं लिहिलं आहे की त्या काळ खडगाला सुद्धा सांबाच्या हातात जायचं नव्हतं. का नव्हतं जायचं तर राक्षसाच्या हातात शस्त्र पडलं की तो आपल्या त्या स्वतःच्या अहंकाराने आणि त्या शस्त्राने ब्राह्मण, ऋषीमुनी आणि साधारण प्रजेला त्रास देईल. त्या खडगाची सुद्धा इच्छा नव्हती आणि म्हणून ते असं खडग येता येता एकदम लक्ष्मणाच्या हातात पडलं. लक्ष्मणाच्या हातात पडलं तर ते ध्रुव खडग पाहून लक्ष्मणाला एकदम छान वाटलं. पण हे माझ्याकडे खडग दिलं कोणी, म्हणून ते चारीकडे पाहिलं तर त्याला कुठे ते देणारा मनुष्य किंवा देणारा देव दिसला नाही. मग त्यांनी पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला. त्यांनी म्हटलं आहे त्याचा आपण प्रयोग करून पाहू. म्हणून तिथे बसल्या बसल्या त्यांनी असे 2-4 असे हात फिरवते शस्त्राचा प्रयोग करून पाहिला. पण दुर्दैवाने तिथेच तो सांब बसला होता आणि त्या तलवारीने ते सगळं जे जाळं होतं ते असं खंडित झालं आणि त्या सांबाचं शिरच्छेद झाला आणि ते खाली पडलं. ते शिरच्छेदानंतर ते खडग तिच्या हातात आलं तर त्या रक्ताने माखलेलं होतं. तेव्हा लक्ष्मणाला खूप वाटलं की अनाहूत पडेल. लक्ष नसताना
माझ्या मनात काही नसताना म्हणे माझ्या हातून हत्या झाली आणि तो तपस्या करतो म्हणजे नक्कीच तो ब्राह्मण असला पाहिजे. तर त्या ब्रह्महत्ये माझ्या हातून झाली म्हणून लक्ष्मणाला खूप वाईट वाटलं. तो रामाजवळ गेला. त्यांनी सांगितलं की माझ्या हातून ब्रह्महत्या झाली आहे तर मला याचं प्रायश्चित्त सांगा. राम म्हणाले की आधी बघ तर कोण महिला कुणाची हत्या झाली आहे हे सगळं पाहिल्याशिवाय मग मी प्रायश्चित्त कसे सांगू. म्हणून तू परत जा आणि तिथे पहा की तुझ्या हातून त्या ह्याच्यातनं कुणाचा वध झालेला आहे. लक्ष्मण परत तिथे आल्यावर त्याला दिसलं की एक 11 विक्राळाचा राक्षस खाली पडलेला आहे. त्याचं रक्त मारलेलं आहे, शिरच्छेद झालेला आहे आणि तो शिरच्छेद होता त्याने आपल्या मूळ रूपात आला. त्याचं जे 11 विक्राळ शरीर आहे, मोठे डोळे, तांबडे लाल आणि असा बलवान असा उच्च पुरा, ते पलटाक्षणी लक्ष्मणाला लक्षात आलं की आपण एका राक्षसाला मारलं. ते परत रामाजवळ आले. त्यांनी सांगितलं की राक्षस बरून पडलाय. राम म्हणाले मग काय, आपलं तर व्रतच आहे राक्षसाला मारायचं, त्याला निर्धारण करायचं आणि सगळ्या प्रजेचं रक्षण करायचं. तर आता तुला कुठलाही प्रायश्चित्त घ्यायची अजिबात गरज नाही. पण म्हणे लक्ष ठेव, हा जो हे जे क्षेत्र आहे हे सगळं राक्षसांचं आहे, त्यांच्या इथे आतंक आहे. आणि जेव्हा हे कळेल तिथल्या त्याच्या नातेवाईकांना की सांबत्य वध झालेला, तेव्हा ते चवताळून येतील. म्हणून तू आता सावध राहा आणि विचार केल्याशिवाय खड्ग चालवू नको. असं त्याला सावध केलं. आणि तो शूर्पणखेचा मुलगा होता. इकडे शूर्पणखा लंकेमध्ये होती. तिला दुष्ट स्वप्न पडायला लागली. एकदम असं वाटायला लागतं की काहीतरी महाभयंकर घडलंय. ती रामाजवळ गेली. त्याला म्हटलं की मला विमान दे, मला काहीतरी अशुभ संकेत मिळतात ते. म्हणून ती तिथे आली. तिने सांबाला शिरच्छेद झालेल्या पहिल्या ती खूप संतापली. तर तिचा मुलगा होता तो. इतकी चिडली, इतकी रागवली की तिने एकदम ओरडाआरडी सुरू केली. पण तिला तिच्या पुढे दिसेना. आणि म्हणून संचाराची प्रत्येक राक्षसामध्ये एक शक्ती असते. तिने असं संचार करताना तिला लक्ष्मण सशस्त्र इथं फिरताना दिसला. तिने सांगितलं की नक्कीच याला माझ्या मुलाला यादीत मारलाय. आणि म्हणून ती त्याच्यावर चवताळून जायला निघाली. लक्ष्मणाच्या हातात शस्त्र पाहून तिला थोडंसं वाटलं की हे काहीतरी चुकीचं आहे. म्हणून ती तिथे जे बंधू आहे खरं दूषण, त्यांना तिथे गेली. त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि माझ्या मुलाला यांनी मारलं आहे, तू त्यांचा वध कर. त्या खरं दूषणांनी काही खूप लक्ष नाही दिलं. म्हणून तीच आली. तिने विचार केला यांच्याशी युद्ध करून तर मला काही जिंकता नाही येणार, आपण यांना कपटाने त्रास देऊ आणि आपला सूड उगवू असं तिच्या मनात आलं. आणि मग कपट काय केलं, तिने एखाद्या सुंदर स्त्रीचा वेश धारण केला. सुंदर स्त्री, रेशमी वस्त्र, गळ्यामध्ये कंठा, अलंकार, फुलं, जरी सगळे ती सजली. ते सुंदर स्त्री त्या लक्ष्मणाजवळ आली आणि तिने त्याला सांगितलं की तू इतका नरेश्रेष्ठ आहे, इतका सुंदर दिसतो, इतका पराक्रमी आहे, मला पण तू याची लग्न करायचं. लक्ष्मण एकदम स्वतःला म्हणे काही ओळख नाही, काही नाही. आणि एकदम लग्नाची मागणी घालते. लक्ष्मण म्हणाला की नाही मी तर व्रतस्थ आहे आणि मी तर काही तुझ्याशी लग्न नाही करू शकता. ती म्हणाली नाही मी करा, मी तर माळसुद्धा आणली आहे. लक्ष्मण नाही म्हणाला. आणि त्यांनी सांगितलं की माझे ज्येष्ठ बंधू तिथे पंचवटीमध्ये राहतात, त्यांच्याकडे जा, त्यांची तू आज्ञा जर आणली तर मी तुझ्याशी लग्न करतो. मग ती रामाजवळ गेली. रामाजवळ गेली तर तोही असा दिव्य पुरुष, छान एकदम देखणा आणि शक्तिमान असा दिसला. आणि त्याला ती सीतासुद्धा दिसली. सीतेचं सुद्धा लावण्य पाहून शूर्पणखा एकदम प्रसन्न झाली. तिला तिचा हेवाही वाटला थोडासा. आणि तिने रामाला लक्ष्मणाचा निरोप दिला की मला म्हणे त्या लक्ष्मणाची लग्न करायचं आहे आणि तुम्ही मला आज्ञा द्या तशी. राम म्हणाला मी जरी मोठी आज्ञा दिली ते लक्ष्मण काही ते मानणार नाही. त्यामुळे तुम्ही लिहून द्या. मग रामाच्या लक्षात आलं की मी लिहून जर काही दिलं ते त्याच्यावर कपट करू शकते. म्हणून ते म्हणाल मी तो लिहूनही देणार. म्हणजे नाही पण मला तर लग्न करायचं आहे, माझी अशी खूप इच्छा आहे, मी त्याच्यावर भाळले आणि मी त्याची पत्नी म्हणून राहायला आनंदाने तयार आहे. राम म्हणाले मी तुझ्या हातात पत्र देणार नाही, तो मौखिक आज्ञा देणार. तू असं कर, तू पाठ करून उभी राह आणि त्याच्यावर मी तुला लिहून देतो की तू लक्ष्मणाजवळ जा, मग लक्ष्मण ते वाचेल आणि तुला तुझ्याशी लग्न करू शकतो म्हणे, त्याला वाचू दे. आणि म्हणून रामाने तिला असं पाठवर घेऊन आणि तिच्या पाठीवर असा संदेश दिला. तो संदेश लिहिताना ती जेव्हा फिरत होती तेव्हा रामाला एकदम लक्षात आलं की ती आहे तो सुस्वरूप, सुंदर स्त्री आहे, अलंकार घातलेले, रेशमी वस्त्र घातलेले, आकर्षक दिसण्याचा तिने प्रयत्न केला. पण तिचे बुबुळ उलटे होते. उलटे बुबुळ पाहून राम आणि सीता दोघांनाही लक्षात आलं की अरे इथे काहीतरी कपट आहे. उलटे बुबुळ असणारे पण ही राक्षसीच असू शकते, कुणी असणार नाही. रामाने संदेश दिला आणि त्याला लक्ष्मणाजवळ पाठवलं. तिने संदेशही दाखवला. पुन्हा ती म्हणाले की मी रामाची आज्ञा घेऊन आली, आता मला तुझ्याशी विवाह करायचा. मनात तिच्या हेच होतं की कसे करून विवाह करेल आणि आपल्या मुलाच्या
सूड उगवेन आणि ह्याला मारून टाकेल. तर लक्ष्मण म्हणाला, मला आज्ञेशिवाय मी तर काही नाही करू शकत. तर म्हणे नाही, त्यांनी सांगितलं नाही आहे, मौखिक आज्ञा दिली आहे. लक्ष्मण म्हणतो नाही. ती जसजशी जवळ यायला तर हा संतापला, त्यांनी शस्त्र हातात घेतात खेळ ती घाबरली, 4 पावलं मागे गेली. ती म्हणाली की मी तुझी अनन्य सेवा करेन, पतिव्रता राहील, तुझ्या सगळ्या प्रकारचे मी आज्ञाचं पालन करेन, पण तू लग्न कर. लक्ष्मण तयार झाला. शेवटी मग तिने नाहीला त्यांनी अशी पाठवर उभी राहिली. सांगितलं की हा रामाने संदेश दिला आहे वाचा. रामाने लिहिलं होतं की ही स्त्री म्हणून अवध्य आहे. स्त्रीचा हत्या आपण क्षत्रिय करणार नाही, पण म्हणे हिला तिच्या कृत्याची शिक्षा द्यायची आहे, म्हणून तिचं नाक आणि खालचे ओठ दोन्ही हे तू शस्त्राने कापून टाकून तिला विद्रूप कर. हीच शिक्षा आहे ना. तसं लक्ष्मणाला जेव्हा त्यांनी वाचलं तो एकदम संतापला, तिचा हात धरला, तिला जमिनीवर पाडलं आणि तिच्या उरावर पाय देऊन त्यांनी आपले खड्ग काढून तिचं नाक आणि ओठ हे कापून टाकलं. हे कापता क्षणी ते एकदम चवताळले आणि मूळ रूपात तिथे उभी राहिली, राक्षसीच्या रूपात. 11 वेगळा देह, मोठे मोठे दात, डोळे मोठे, जटा पिकारलेला. लक्ष्मणाच्या लक्षात आलं. ती चवताळून लक्ष्मणावर येतात क्षणी त्यांनी शस्त्र उपसलं. ती घाबरली. तिने विचार केला, ह्याच्याशी मी भांडू शकत नाही, ह्याच्याशी युद्ध नाही करू शकत, पण पळून आणि सरळ धावत धावत रावणाकडे गेली. रावणाकडे गेली. त्यांनी तिला खूप सांगितलं की असं असं झालं आहे, ते 2 चांगले घर पुरुष खूप शूरवीर आलेले आहेत, आपल्यावर ते अत्याचार करतात, तर तू त्याचा बदला घे म्हणे. रावणाने पण काही विशेष लक्ष दिलं म्हणून ती खरदूषणाकडे आली. ते खरदूषण शूरपणखीचे बंधू, त्यांना तिने सांगितलं की माझा म्हणे बदला घ्यायचा आहे आणि कसंही करून त्यांनी जे मला विद्रूप केलं आणि हे तर आपल्या राक्षसांचे संहारक आहे, तर यांना तर इथून मारून टाकल्याशिवाय आपलं मला समाधान होणार. तुम्ही म्हणे जा त्या रामलक्ष्मण मला त्यांचं रक्तप्राशन करून मला बदला घ्यायचा आहे. हे सांगता क्षणी मग त्यांनी थोडासा विचार केला काय करायचं. मग तरी शूरपणखा जेव्हा खूप मागे लागली आणि मागे लागल्यानंतर मग खरं दुसरं युद्धाला तयार झालं. पण त्यांनी विचार केला, राम सीता 2च पुरुष आहे ना आणि मानव आहे ना, मग त्याच्याशी मला जायची काय गरज. त्यांनी आपल्या 14 बलाढ्य राक्षसांना त्यांच्यावर पाठवलं. ते 14 बलाढ्य राक्षस आले. त्यांनी आव्हान केलं रामाला आणि सांगितलं की आम्ही खरं दुसऱ्यांचे पायिक आहोत आणि तू इथून जे त्यांच्या बहिणीला जे विद्रूप केले त्याची शिक्षा तुला द्यायचं, युद्धाला तयार हो. आणि त्यांनी सरळ रामाशी युद्ध आरंभलं. राम म्हणाले लक्ष्मणाला की तू थांब म्हणे, मी बघतोय ना. आणि त्यांनी त्यांच्याशी युद्ध केलं. त्यांनी जेवढे जेवढे शरसंभार रामावर केले होते ते सगळे रामाने प्रतिबाण घालून ते घालवले आणि शेवटी एक बाण हातात झाला, अभिषिक्त केलं मंत्राने, तो बाण सोडला तर ते 14 राक्षसांना त्यांनी तिथे मारून टाकलं. हे कळता क्षणी मग तो खर चवताळला, शूर्पणखाही चवताळली. शूर्पणखा या 14 राक्षसांबरोबर वाट दाखवायला आली होती की हे कोणचे, कुठे आहे पंचवटी. ते लक्ष्मणाला दिसलं. लक्ष्मण धावला असताना रामाने थांबवलं की ती स्त्री हत्या अजून तू करू नको. लक्ष्मण शस्त्रगण उपसला. पुन्हा शूर्पणखा घाबरले, खरं दूषणाकडे गेली. तिने खूप त्या रामाचं वर्णन केलं, सीतेचं वर्णन केलं आणि म्हणे मला तर ह्याच्याशिवाय चैन पडणार नाही. मग खरं दृष्टाने विचार केला. त्यांनी त्रिशीर आणि दूषण हे त्या खऱ्याचे बंधू त्यांना बोलवलं, त्यांच्यासाठी युद्ध सामुग्री तयार केली, रथ तयार केला आणि त्यांना पाठवलं. खरसुद्धा मागे होता आणि सगळं रथ युद्ध आणि 14,000 राक्षस सेना घेऊन ते रामाचं निर्दालन करायला, त्यांच्याशी युद्ध करायला पुढे आले. जसे जसे ते पुढे येत गेले तसं रामाने पुन्हा लक्ष्मणाला सांगितले की तू सीतेचं रक्षण कर, मी बघतो यांना काय. आणि मग त्यांचं तुंबळ युद्ध सुरू झालं. जे जे शस्त्र किंवा बाण किंवा शूळ म्हणा, खडक म्हणा, गदा म्हणा, ते असं रामावर फेकायचे आणि राम आपल्या बाणाने त्याला वरच्या वर उडवून त्याचे तुकडे करायचे. असं खूप वेळ चालल्यानंतर मग मात्र तो जो दूषण होता तो पुढे आला आणि त्यांनी त्यांच्याजवळ शस्त्र चांगली होती, त्यांच्याजवळ मंत्रशक्ती होती, शक्ती पण होती आणि 11 असे शक्तिमान ते होते. पण रामाजवळ दैवी शक्ती होती. त्यांच्या सगळ्या शस्त्रांना तोडून त्या दूषणाचा वध केला रामाने. त्रिशेरचाही वध केला. मग त्याला खराला एकदम झोप काढला आणि तो त्यांच्यावर धावून आला. खर जेव्हा इकडे येत होता तेव्हा त्याला काही अपशकून झाले. त्याला असं वाटलं की काहीतरी होत आहे, आपल्या रथाचे चाक हालायला लागलेले आणि एक घुबड होता तो येऊन त्याच्या चक्रावर वरती ते हे असतं त्याच्यावर येऊन बसला आणि त्या चामाराच्या तिथे त्यांनी त्याच्या अपशकून केले. तो उडून उडून ह्याचा त्रास द्यायला लागला. त्याला असं वाटलं खूप मोठा अपशकून होतं आहे, काहीतरी आपल्याला त्रास होणार आहे.
पण तो राक्षस होता. तो म्हणाला मी कुठल्या अपशकुनाला भागातली, माझ्यावर प्रचंड शक्ती आहे आणि मी त्या रामाला लक्ष्मणाला जे कोणी असतील त्यांना मारेल, त्यांना घेऊन जाईल आणि माझी बहीण त्यांचं रक्त पिऊन आपला सूड उगवेल. त्या स्त्रीला सुद्धा मी पळवून देईन असं त्यांनी विचार केला आणि युद्धाला सुरुवात केली. राम आणि खर यांचं खूप युद्ध झालं. मग हळूहळू तो जसा जास्त जोमाने यायला लागला, मग रामाने एक एक बाण करून त्याचं छत्र वाढून टाकलं, त्याचे रथ तोडले, त्याचा सारथी मारला, घोड्यांना मारलं, रथाचे शस्त्राचे तुकडे केले. जसं एक शस्त्र जात होतं तसं तो नवीन शस्त्र घेऊन रामाला मारायला टाकलं. त्यांचं पूर्ण तुंबल युद्ध झालं. देव दानव सुद्धा वरतून पाहायला लागले की कसं काय युद्ध आहे. आणि एक शेवटी मग रामाने एक बाण मंत्रून आणि त्या खराला सुद्धा गतप्राण केलं. अशा रीतीने खर, दूषण आणि त्रिशरा यांचा जेव्हा सर्वनाश झाला तेव्हा मात्र शूर्पणखा अकराळ विक्राळ करून पळायला लागली. तिने प्रयत्न केला लक्ष्मणाला आपली नखं दाखवायची. त्याची अशी खूप मोठी मोठी नखं होती आणि म्हणूनच त्या मोठ्या नखामुळे ती अशी धारदार नखा असल्यामुळे तिचं नाव शूर्पणखा होती. शूर्पनखा असं तिचं ते नाव होतं. मग शेवटी ती रावणाजवळ गेली आणि रावणाजवळ जाऊन तिने रावणाला एक प्रकारे उत्तेजित केलं. मग शेवटी रावणालाही वाटलं की खरं दूषण त्रिशरा यांचे महाबलाढ्य पराक्रमी हे सगळे राक्षस असताना सुद्धा अनेक रामाने त्यांना निर्दान केलं, त्यांना मारून टाकलं. तर म्हणजे नक्की काहीतरी होतं. मग शूर्पणखेने काय विचार केला की हा जो मी हल्ला करते आणि ते माझं विद्रूप केलेले हे जर मी रावणाला दाखवलं तर रावण थोडासा चेतेल, थोडासा नाराज होईल. तेवढा ते रावण ते युद्धाला म्हणून तयार होतं असं तिला दिसलं नाही. मग तिने एक दुसरं शास्त्र केलं. त्यांनी सांगितलं, तिला माहीत होतं की रावण हा स्त्री लपट आहे. तिने मग सीतेचं वर्णन करायला सुरुवात केली. आधी रामाचं वर्णन केलं, लक्ष्मणाचं केलं, त्यांच्या पराक्रमाचं केलं, त्यांच्या सौंदर्याचं केलं, त्यांच्या शक्तीचं केलं. पण तेव्हा रावणाच्या मनात काही आल्यानंतर त्यांनी मग सीतेचं वर्णन सुरुवात केलं. त्या सीता म्हणजे पूर्ण स्त्रीवंशामध्ये ती सुंदर आहे. तिच्यासारखी त्रिपुर सुंदरी पूर्ण जगात, पूर्ण पृथ्वीवर नाही आहे. आणि ती खरं म्हणजे त्या नकली रामापेक्षा तुझी म्हणे भार्या म्हणे जास्त चांगलं आहे. तू तिला म्हणे पळवणार म्हणजे मग तुमचा रामाशी असं युद्ध होऊ शकतं. रावणाला ते पटलं. पण पुन्हा रावणाचंही तेच मनात आलं की मी जर सरळ सरळ युद्ध करेन त्यापेक्षा ह्याच्यासुद्धा कप्तानी हिला घेऊन जावं. आणि म्हणून ते मारीच मामाकडे आले. मारीचा रावणाचा मामा मारीच्याकडे आल्यानंतर आणि त्यांनी ह्याला सांगितलं की असं असं आपली इच्छा आहे आणि तिथून आपल्याला सीतेला पळवून न्यायची इच्छा आहे. म्हणजे बिना युद्धाचं मी त्याच्यासाठी करेल आणि त्यासाठी एक कपट करायचं म्हणून मला तुझी मदत हवी. रामाचा पराक्रम मारीचाने ऐकलं नव्हतं. एकदा मारीचाला रामाने जेव्हा विश्वामित्राकडे राम लक्ष्मण त्यांच्या यज्ञाचं रक्षण करायला गेले होते तेव्हा त्यावेळी तिथे 3 राक्षस होते. एक ताटका होते, सुबाहू होता आणि मारीच होता. त्या सुबाहूला रामाने मारलं होतं. ताटिकेचा वध आधीच केला होता आणि या मारीच्याला एक असा अमोघ बाण मारला की त्या बाणाच्या हिच्यावर तो शतयोजन लांब जाऊन फेकला गेला त्या मारी. आणि म्हणून त्या मारीच्याला रामाची भीती तर होती. तो रावणाला म्हणाला की तू कशाला या फंदात पडतोय म्हणे. ते राम फार पराक्रमी, एकटा मनुष्य म्हणे सगळ्या तुझ्या सैन्याचं निदान करून आपला वंश नष्ट होऊन जाईल. आता तू आरामात आहे. तुझं एवढं 14 चौकड्यांचं राज्य आहे, एवढं सगळं सुबत्ता आहे, एवढी सोन्याची लंका आहे, एवढी तुझी अमाप शक्ती, देवांना सुद्धा तू जिथे आपल्या वशमध्ये केलं आहे तर तू कशाला या भानगडीत पडतो. पण रावण पेटलेला होता. तो म्हणे नाही मला तर म्हणे सीता पाहिजेच आहे. रावणाला ती पण आठवण आली की सीतेच्या स्वयंवराला तो जेव्हा गेला होता तिथे सुद्धा त्याचा अपमानच झाला होता. त्या अपमानाचा सूड घ्यायची एक छान संधी आहे म्हणून रामाने मारीच्याला तयार केलं. मारीच काही तयार होणार तेव्हा रावण शस्त्र उपटून त्याच्यावर धावला आणि त्याला म्हटलं आता तू माझं ऐकलं तर तू तुला मारून टाकेल. तेव्हा मग मारीच म्हणाला की बाबा रे तुझ्या हातून मरण्यापेक्षा तुम्ही रामाच्या हातून मेलं तर मला मुक्ती तरी मिळेल. आणि म्हणून तरी मग शेवटी त्याच्या तो कपटात सामील झाला आणि ते दोघंही पंचवटीपाशी आले. पंचवटीला तिथून जोडून त्यांनी मारीच्याला दाखवलं आणि त्या बऱ्याचशाने सुवर्ण मृगाचं सुंदर मृग असा त्याचं त्यांनी रूप घेतलं आणि तो आश्रमाच्या चारी बाजूला फिरायला लागला. त्याचं काम होतं त्या सीतेला त्या मृगाकडे आकृष्ट करायचं त्यांनी केलं. रावण लांब होता. मारीच त्या सुवर्ण मृगाच्या वेशामध्ये इकडे तिकडे विचरण करायला लागला. सीतेला काही दिसलं. सीतेला वाटलं की अरे वा खूप छान आहे म्हणे. ह्या मृगाला म्हणे रामाला सांगितलं की तुम्ही मला आणून द्या, त्याला मारू आणि त्याच्या कातड्याची म्हणे मी आपल्याला चोळी शिवेन म्हणे. माझी अशी इच्छा आहे.
आता स्त्रीचा हट होता म्हणून राम म्हणाले बरं मी जातो. पुन्हा रामने सीतेला थोडंसं सावध केलं की आपण कुठे आहोत म्हणे, या राक्षसांच्या चारीकडनं वेढलेल्या वनामध्ये आहोत आणि काहीही कपटाने ते करू शकतात. पण सीतेने ऐकलं नाही. सीतेला तर हट्ट होता, तिला तर मृग हवाच होता. म्हणून मग राम निघाले सीतेवर. राम निघाले जाताना त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की तू मात्र सीतेचं रक्षण करायचं, मी एकटा म्हणे त्या मारीच्याला मारून घेऊन ये. त्यांना त्यावेळी खरी मारीच आहे आला हे माहीत नव्हतं, पण त्या मृगाला मारून आणले आणि राम त्याच्या मागे निघाले तर तसा मृग त्यांना चकमा द्यायला लागला. कधी इकडे यायचा, कधी दिसायचा, कधी अदृश्य व्हायचा आणि राम त्याच्या मागे खूप लांबपर्यंत चालले गेले. शेवटी रामाने एका दिव्यदृष्टीने त्या मृगाला पाहिलं नाही, एक बाण सोडला आणि तो तिथे गतप्राण व्हायसाठी खाली पडला. पडताना त्याने खूप मोठ्याने रामाच्या आवाजामध्ये हाक मारली की हे लक्ष्मणा धाव, सीते धाव, लक्ष्मणा धाव. तर रामाचा आवाज असल्यामुळे तो सीतेने ऐकला आणि तिला एकदम असं वाटलं की आपला राम तो थोडासा संकटात पडलेला आहे. म्हणून ती लक्ष्मणाला म्हणाली की तू त्यांना जाऊ आणि रामाला मदत कर. लक्ष्मणाला रामाने सांगितलं होतं की कुठल्याही स्थितीमध्ये सीतेला सोडून तुला जायचं नाही आहे. त्यांनी खूप विनवणी केली पण सीतेने काय ऐकलं नाही. तो म्हणाला की मला रामाची आज्ञा आहे की इथून जायचं नाही, तुझं रक्षण करायचं नाही, तर मी जाणार नाही. तू एवढी का चिंता करते रामाबद्दल? राम म्हणे एवढा पराक्रमी आहे आणि अवतार पुरुष आहे, त्याला काही होणार नाही. पण सीतेने ऐकलं नाही आणि लक्ष्मण तिला विनवत राहिला. म्हणे मी रामाची आज्ञा कशी मोडू. तेव्हा मात्र सीता संतापली आणि तिने लक्ष्मणावर एक आरोप केला. तिने म्हटलं की अच्छा म्हणजे असं आहे की तुला शेवटी माझी अभिलाषा आहे म्हणे, तिकडे जर राम मेला तर बरंच झालं आणि मग सीतेशी आपण लग्न करू आणि सीतेशी रथ होऊ, अशी म्हणे तुझ्या मनामध्ये दुष्ट अभिलाषा निर्माण झाली आहे म्हणून तू जात नाही. हा आरोप मात्र लक्ष्मणाला अजिबात सहन नाही झाला आणि त्यांनी म्हटलं की मी तुला माते समान मानतो, असं असताना सुद्धा तू माझ्याकडे या दृष्टीने पाहते हा माझा मोठा आरोप आहे, ह्यासारखं दुसरं अपराधबोध मला होणार नाही. पण मग सीतेसमोर तो शरण केला आणि जाताना त्यांनी सीतेच्या आश्रमासमोर एक अशी रेषा काढली. आजही ती रेषा आज कलियुगात सुद्धा लक्ष्मण रेषा म्हणून प्रसिद्ध आहे. लक्ष्मण रेषा म्हणजे सुरक्षेची रेषा. मग त्याचे वेगवेगळे अर्थ काढून आपण जे काही करायचं ते करा. आपण त्या दिवशी त्या आश्रमाच्या बाजूला ओढलेली ती रेषा होती आणि जाताना तो सांगून गेला की पुन्हा तिथे सगळे कपटे राक्षस आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये ही रेषा तुला ओलांडायची नाही. सीता म्हणाली हो म्हणे तुम्ही जा आणि ती रामाला मदत करा. लक्ष्मण गेला, तोही धावत गेला. तर खूप लांब गेल्यानंतर आणि राम एका वृक्षाखाली असे शांत बसलेले दिसले. कारण असं झालं की जो मृग होता तो जसा त्याला बाण लागला तर तो आपल्या मूळ रूपात आला होता. म्हणजे ते जे मृगाचं जे सुवर्ण मृगाचं जे कातडं मिळायचं होतं ते काही मिळालं नाही रामाला आणि त्यांनी ते सगळं नाटक केलं होतं, हात बांधली होती. तर त्या राक्षसालाच आपण जणू मारलं असं करून राम परत आले एका वृक्षाखाली विश्रांती घेत होते. त्यांनी जेव्हा लक्ष्मणाला पाहिलं तर राम म्हणाले अरे तू सीतेला सोडून आलास का? तुला ठाऊक नाही आहे का की इथे सगळे कपटाने आणि आपल्यावर आक्रमण करू शकतात, सीतेचं रक्षण कसं होईल? तेव्हा मग लक्ष्मणाने सगळा वृत्तांत सांगितला आणि त्यांनी सांगितलं की सीता मातेने माझ्यावर जो आरोप केला आणि तिने जे असं सांगितलं की तू माझ्या इच्छेसाठी म्हणे रामाला मदत करायला जात नाही, तेव्हा म्हणे मी राहू नाही शकलो आणि त्या अपराधबोधाने मी तुमच्याजवळ आलो आहे. रामालाही ते लक्षात आलं आणि मग म्हणे चला आपण परत करू. इकडे जशी सीता होती तर रावणाने लगेच पाहिलं आणि त्याने विचार केला की लक्ष्मण रामाला परत घेऊन येईपर्यंत एवढ्या वेळात आपल्याला सीतेचं हरण करायचं. म्हणून त्यांनी एका तापसी मुनीचा वेश घेतला आणि भवती भिक्षांतेही म्हणून आरोळी मारली. सीतेला पुन्हाही वाटलं की त्याला कोणीतरी भिक्षेकरी आलाय म्हणून ती त्याला हे द्यायला नंतर रेषेपाशी थांबली. रावण पुढे आला, त्यालाही ठाऊक होतं. त्यांनी जसा त्या रेषेवर पाहिलेला एकदम अगदी प्रज्वलित झाली. रावण एक पाऊल मागे करायचा. त्याला लक्षात आलं की इथे काहीतरी थोडंसं आपल्याला धोका आहे. तो म्हणाला की कसंही करू म्हणून मला तू बाहेर येऊन भिक्षा वाढ. ती म्हणे नाही भिक्षाच वाढायची आहे तर मी तुम्हाला वाढते ना. म्हणे नाही मी जो उपाशीवर राहिलो तर तुला श्राप लागेल आणि एका स्त्रीचं कर्तव्य आहे की कुठल्याही भिक्षेकरीला उपाशी पाठवलं तर महापातक म्हणे. आता सीतेला विचार पडला त्याच्यात जायचं आणि हे देवादिकांना समजलं सगळं. ते देवादिक गुप्त रूपाने सीतेच्या आश्रमात आले. हे एकनाथ महाराजांनी लिहिलेली एक विशेष कथा आहे आणि त्यांनी येऊन सीतेला म्हटलं की अरे बाबा तू काही जाऊ नको म्हणे, कारण सीता आदी माता आहे, प्रचंड शक्तिशाली आहे. तिला जर रावणाने हात लावला तर ती त्याला भस्म करून टाकेल आणि इथेच जर रावणाचा अंत झाला तर मग राम तिथे कसे जातील म्हणे आणि लंकेवर विजय कसे घेतील? बरं रावण गेल्यावर तो इंद्रजित राजावर बसेल
तर आमच्या सगळ्या देवांची सोडवणूक कशी होईल म्हणे, तो तिथे राज्य करायला लागेल. तर म्हणे हे घडलं नाही पाहिजे. मग सीता म्हणाली त्यात काय म्हणे, तुम्ही तर आमच्या जातील म्हणे, नाही नाही असं नाही. मग सीतेने त्यांना समजावलं. त्यांनी म्हटलं की मलाही हे सगळं ठाऊक आहे की हे रामाचा अवतार आहे आणि नुसता रामानेच नाही, मी पण ह्याच कामासाठी अवतार घेतलेला आहे. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी काही स्वतः जाणार नाही. जशी माझी मूळ काय आहे तशीच माझी प्रतिछाया आहे आणि ती जी छाया आहे तीच तिथे जाणार आहे. मी काही जाणार नाही. तर ती छाया तिने पाठवली, तिने भिक्षा दिली. ती भिक्षेला रेषेच्या पार येतात तिने रावण आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. त्याने तिचा हात धरला आणि ओढायला लागला. त्या प्रतिछायाने खूप विनवणी केली, सांगितलं की मी तर त्याची स्त्री आहे, मी तुझ्या नाही म्हणे, मी तर तुला नेणार, तू आता माझी भार्या आहो. मी म्हणे खूप मोठा शूरवीर असा आहे, माझी खूप मोठी लंका आहे, तू माझ्यावर बसला. सीतेने आक्रोश केला पण काही उपयोग झाला नाही. रावण तिला ओढून आपल्या रथात बसवून निघून गेला. निघून गेल्यानंतर मी मागे उल्लेख केला होता की जटायूने यांना वचन दिलं होतं की मी सूर्यवंशाचा रक्षण करता राहील. तर जटायूला जेव्हा हे दिसलं तेव्हा तो आपले पंख पकडून रावणाशी युद्ध करायला आला. इथे नाथ महाराज लिहितात की रावणासारखा शक्तिशाली प्राणी, एवढा मोठा राक्षस, एवढा संपूर्ण विद्वान आणि पूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याची त्याची शक्ती होती. ज्यांनी देवाला सुद्धा वश करून आपल्या कैदेत टाकलं होतं, त्या रावणाशी सुद्धा हा जटायू आणि युद्ध करायला तयार झाला. आणि जटायूने इतकं युद्ध केले की रावण हतप्रस्त झाला. तरी तो रावण युद्ध करायला कधी त्यांनी खड्ग काढला, कधी बाण काढला, पण ह्या सगळ्याला पुरून उरला तो जटायू. मग शेवटी जटायूला जेव्हा कळलं की हा अतिहास बालकती, त्यामुळे त्याच्या रथावर आक्रमण केलं, त्याच्या रथाचे चाक तोडून टाकले, त्याचे घोडे मारून टाकले, त्याचं छत्र काढून टाकलं, रावणाला निशस्त्र केलं आणि रावण तिला सोडून पळायला लागला. पण थोड्या वेळाने पुन्हा रावणाच्या मनात आलं की असं कसं होईल म्हणे. मग त्याला लक्षात आलं की हा रक्षणाला आलाय म्हणजे नक्की हा राम भक्त असेल. म्हणून त्यांनी त्याला रामाची शपथ घातली जटायूला आणि सांगितलं की मला हे सांग की तुझे प्राण कशात आहे. जटायू म्हणाला की तू सांग तुझे प्राण कशात आहे. तिथे कपटाने रावणाने खोटं बोलून सांगितलं की माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात माझे प्राण आहे. आणि जटायूने सांगितलं की माझे सगळे प्राण माझ्या पंखामध्ये, तीच माझी शक्ती आहे. आणि मग रावणाने खड्ग उपसलं आणि दोघांचं युद्ध झालं. तो प्रत्येक वेळा त्याच्या पायाला घे, त्याचा लचका घे, तोडे. आणि मग रावणाने तो जसा जवळ आला त्याचे पंख छाटून टाकले. तो एकदम असहाय झाला, खाली पडला. खाली पडता क्षणी रावणाच्या डाव्या पायाचा अंगठा तर खूप असा चुरडून टाकला होता, पण त्याच्यात त्याचे प्राण नव्हते. तो खोटं बोलला होता. त्यांनी सीतेला घेतलं आणि तो तिथून रथात बसून पळाला. त्याला थोडंसं लक्षात आलं की अजून हा पाठलाग करेल म्हणून आधी पाताळात गेला आणि पाताळाच्या मार्गाने तो सीतेला लंकेत घेऊन गेला. पण मधून तो असं जात असताना सीतेने आक्रोश केला, रामाचा धावा केला आणि रामाला कळेल कसं म्हणून की आपला एक एक दागिना असा खाली टाकायला गेली. जात असताना ते ऋष्यमुख पर्वतावर गेली, जिथे मारुती, सुग्रीव असे सगळे बसले होते. तिने एका वस्त्रामधला आपले सगळे दागिने घेतले आणि ते खाली टाकले. ते बरोबर हनुमानाच्या हातात पडले. एवढं करून मग शेवटी रावण तिला घेऊनच गेला. राम जेव्हा परत आले त्यांनी पाहिलं की इथे सीता नाही आहे आणि त्यांना एकदम फार वाईट वाटलं. त्यांना लक्षात आलं की हे सुवर्णमृग आणि ह्याचं सगळं कपट आहे आणि म्हणून राम फार हताश झाले, लक्ष्मणही हताश झाला. आणि मग लक्ष्मणाला असं वाटायला लागलं की मी रामाची आज्ञा पालन नाही केली, मी सीतेला सोडून निघून गेलो, ही माझ्या अपराध आहे. म्हणून त्यांनी रामाच्या चरणावर क्षमा मागितली. रामाने त्याला समजवलं की नाही असं नाही, तू ज्या मार्गाने आला, ज्या परिस्थितीत तू आला ते चांगलं आहे, आता आपण सीतेचा शोध घेऊ. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण अरण्यात जिथे जिथे जाईल सीतेचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि ते असे शोध घेत पुढे प्रत्येक डोंगरावर, कुठे वनामध्ये, कुठे गुफेमध्ये असं त्यांनी जायला सुरुवात केली. विलाप करायला लागले रामाचं असं वाटायला लागलं की राम अगदी वेडेपिसे झालेले आहे. आणि ते वेडेपिसे मग कुठे एका मोठा असा डोंगर दिसला, त्याला ते मिठी मारायचे, त्याला विचारायचे की सीता कुठे. एखादा वृक्ष दिसला, त्या वृक्षाजवळ जायचे, वृक्षाला मिठी मारायचे, वृक्षाला हलवून सांगायचे की माझी सीता तू पाहिली का. एखादी वनस्पती दिसली, छोटंसं झाड दिसलं, फुलं दिसली, जे जे त्याला दिसत होते छोट्या पक्ष्यांना विचारायला लागले राम. आणि खरं विचारता आणि राम असे हस्तप्रत होऊन गेले, निराश होऊन गेले आणि वेडेपिसेसारखे झाले. लक्ष्मणालाही वाईट वाटत होतं. आता रामाची सीता गेली, पत्नी गेली, एक पत्नी व्रत झाली, श्री रामाची पत्नी गेल्यावर त्याला खरंच काही वाटत असेल, वाईट वाटत असेल, म्हणून असं झालं असेल. पण खरंच वेड्यासारखं केलं रामाने. त्यावेळी शंकर आणि पार्वती
हे दोघं असे वरतून गमन करत होते. आणि शंकर जे ते सतत रामाची आराधना करतात. एकदा पार्वतीने विचारलं होतं की तुम्ही म्हणे असं कोणते सारखे कुणाचं जप करत असतात, असं कोणते तुमचे परब्रह्म आहे? ते म्हणाले तुला नाही कळणार, ते परब्रह्म आहे त्यांच्याच जपाने, त्यांची आराधना केल्याने, त्यांचं स्मरण केल्याने मला म्हणे शांती होती. नाही पण म्हणून मला ऐकायचं आहे. तेव्हा मग एक मूळ रामायण एक कथा आहे, ती शिवानी पार्वतीला सांगितली. ती कथा अशी आहे की पहिला श्लोक आपण काल घेतला होता, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. मूळ रामायणात ते जे रामायण आहे, ते जे रामकथा आहे, ते रामाचं जे चरित्र आहे, ते शतकोटीचा विस्तार आहे. त्याचा शतकोटी 100 कोटी श्लोकांचा विस्तार आहे. आता त्या विस्तारामध्ये एवढं मोठं रामचरित्र असतंय, तर एक दिवशी पाताळातले सर्प, जमिनीवरचे मानव आणि आकाशातले देव हे सगळेचे सगळे ब्रह्माजवळ गेले की म्हणे आम्हाला तो रामाचं चरित्र पाहिजे म्हणून. तर शिवानी सांगितलं की ते चरित्रासाठी यांचे जेव्हा भांडण सुरू झाले तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही महादेवाकडे जा. महादेवाला सांगितलं की या चरित्राला लोकांना वाटू दे, एकटाच कसं कुणा घ्यायचं, सगळ्यांनी रामचरित्राचं गायन करावं, त्याचा इच्छा करावा. मग त्या तिघांसाठी शिवानी त्याची वाटणी केली. वाटणी करता करता सगळ्यात पहिल्यांदा त्या शतकोटीतले 33 लक्ष 33 लक्ष 33 लक्ष हे त्यांनी तिघांना वाटले, सर्पाला, मानवाला आणि यांना. तरी त्याच्याजवळ 1 कोटी उरले. मग त्याच्यातनं त्यांनी 33 लक्ष 33 लक्ष 33 लक्ष असे आणखी 3 हिस्से केले. ते गेल्यानंतर त्याचे 33,000 उरले. असं 33,000 3300 33पर्यंत आल्यानंतर आणि मग शेवटी त्यांच्यावर 32 श्लोक उरले. सगळं एकच श्लोक उरला. कारण शेवटी जेव्हा परत येऊन आपण जेव्हा त्या ह्याच्यावर येऊ तेव्हा त्यांना 32पैकी जेव्हा त्यांनी 10 वाटले तर 2 अक्षर उरले त्यांना. मग रामाने म्हटलं की महादेवाने म्हटलं की मी तुमच्यासाठी एवढे परिश्रम केलं आहे, मी तुमची वाटणी केली आहे, तुम्हाला रामचरित्र दिलं आहे, तर आता हे सगळं दिल्यानंतर हे जे 2 अक्षर उरले, 32 श्लोकांचा 32 अक्षरांचा तो एक श्लोक होता आणि तो छंद दिला म्हणतात. तर त्या 32पैकी सुद्धा मी तुम्हाला 10 अक्षर दिली. ही 2 अक्षर मी माझ्याजवळ ठेवून देणार आहे आणि ती 2 अक्षर म्हणजे राम. आणि म्हणून मी म्हणे त्या रामाचं एवढं करत असतो, तो परब्रह्म आहे म्हणे. त्या परब्रह्माची साधना केली, त्याचा आराधना केली, त्याचा जप केला, त्याच्या नावाने समाधी लावली तर मला सगळं काही मिळतं. सीतेला पार्वतीला ते काही पटलं नाही. ती म्हणाली की ज्या रामाचं तुम्ही एवढं भजन पूजन करता तो म्हणे बा कसं वेड्यासारखा सीता 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 करून फिरतोय म्हणे. तर हा काही मानव आहे का हा म्हणे. तर म्हणे मानवाचा अवतार आहे. नाही म्हणे मला तर ते काही पटत नाही आहे. जो एवढा परब्रह्म आहे, सगळ्या त्रैलोक्याचा वासी आहे, त्रैलोक्याचं रक्षण करायचं त्याचं काम आहे, तो म्हणे इतका कसा सीतेच्या नावाने पत्नीच्या नावाने वेडा झाला म्हणे. मी म्हणे त्याची परीक्षा घेते. शंकराने तिला समजावून पाहिलं की अगं खरंच तो परब्रह्म आहे, त्याला समजायचा प्रयत्न कर. म्हणजे ती मला तर परीक्षा घ्यायची. आणि म्हणून ती खाली आली आणि त्या परिसरात तिथे राम लक्ष्मण हिंडत होते. त्यांनी तिथे सीतेचं सुंदर रूप धारण केलं पार्वतीने. चांगलं रूप म्हणजे अगदी जशी सीता होती तशी सुंदर रूप धारण करून ते रामासमोर आली. रामासमोर जेव्हा ती आली तेव्हा लक्ष्मणाला विचारले की अरे ज्या सीतेला रावणाने पळवलेले ती एकदम आली कशी. देवाधिक सगळे ऋषीमुनी यांनाही आश्चर्य वाटलं की सीता म्हणे परत कशी आली म्हणे. तर ती अशी परत आली आणि रामासमोर येऊन उभी राहिली. उभी राहिल्यानंतर मग रामाने तिच्याकडे पाहिलं आणि राम काही वेगळेला रामाला काही आनंद झालेला दिवसानंतर पार्वती म्हणे असं कसं होत आहे. प्रत्यक्ष सीता समोर असताना एवढा जो वेडा झालेला राम आहे तो म्हणे शांत कसा. म्हणून तिच्याही असं मनात आलं. पण मग शेवटी रामाने मात्र तिला ओळखलं नव्हतं. तरी म्हटलं तू काही जगदंब तुला प्रणाम असो. मी पाहत राहिली की हे मला असं कसं होतं आहे का मला आधी मायला ओळखलं आहे का. आणि मग रामाने तिला साधताना दंडवत घातला आणि म्हणाला की हे पार्वती मैया एवढ्या सगळ्या शिवाच्या बरोबर तू वितरण करत असताना त्या एवढ्या महादेवाला सोडून म्हणे तू इथे माझ्यासाठी कशाला आली, मला कशाला तू भ्रमात घालते म्हणे. तेव्हा मग पार्वतीला लक्षात आलं की आपण काहीतरी चूक करतोय. आणि मग तिने तीच शरण आली आणि आपल्या मूळ रूपात येऊन तिने रामाची क्षमा मागितली. पण तरी तिला प्रश्न पडला होता की तुम्ही परब्रह्म असताना तुम्ही म्हणे असे कसे वेडेपेचे झाले. तेव्हा मग राम म्हणाले की आई म्हणे होता. खूप सारे ऋषीमुनी होते, देवादेव होते, मानव होते, यांनी खूप तपस्या केली. कुणासाठी तपस्या केली तर रामदर्शनासाठी.
आणि हे सगळे जे ऋषीमुनी हे कुणी झाडाच्या रूपामध्ये, कुणी वेलीच्या रूपामध्ये, कुणी डोंगराच्या रूपामध्ये, असे कुणी पक्षाच्या रूपात असे चारीकडे फिरले. त्यांचा उद्धार करणं हे माझं कर्तव्य आहे. तर मी जे सीतेच्या नावाने त्यांना मिठी मारतोय, त्यांना जवळ येतोय, त्यांच्याशी मिळवतोय, त्यांच्याशी संवाद करतोय, या सगळ्यांना मुक्ती द्यायची आहे माझं कर्तव्य. त्या मुक्तीसाठी म्हणे मी असा फिरतोय. तुला असं वाटलं की मी सीतेचा विलाप करतोय, हे जेव्हा पार्वतीने ऐकलं तेव्हा तिलाही समाधान झालं आणि तिने रामाच्या चरण धरले. मला म्हणे तुमचं दर्शन ठरवा, तुमचं खरं रामाचं स्वरूप पाहिजे. तेव्हा राम म्हणाले की प्रत्यक्ष महादेव तुझे पती आहे आणि तेच सक्षम आहे. तू त्यांच्याजवळ शरण जा आणि त्यांच्याकडनं शरण घेऊन मग तू त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न कर. असं सगळं झाल्यानंतर मग राम आणि लक्ष्मण पुन्हा सीतेच्या शोधाला निघाले. सीतेला निघता निघता त्यांना एक सोन्याचा असा दागिना दिसला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच वाट्याने आणि बहुतेक रावण तिला घेऊन गेलेला. कोणी नेले आहेत रामाच्या लक्षात नव्हतं, पण त्यांना रावणावर शंका होती. आणखी थोडे पुढे गेल्यानंतर एक असा विशाल असा पर्वतप्राय असा एक प्राणी तिथे त्यांना पडलेला दिसला. तो असा त्याच्या अंगातनं रक्त वाहत होतो. तो होता जटायू. मग जटायू होता तर राम त्याच्याजवळ गेले. त्यांनी विचारलं की अरे तुला काय झालं असं म्हणा. जटायूची यापूर्वी ओळख झालेली कालच्या कथेमध्ये आपण ऐकलीच आहे. तेव्हा जटायूने सगळं सांगितलं की मी इतकं युद्ध केलं, रावणापासून सीतेला वाचवायचा प्रयत्न केला, अगदी एकदा तर मी सोडवून घेतलं होतं, पण त्यांनी म्हणे कपटाने माझ्याशी युद्ध केलं आणि त्या कपटामुळे मी त्याचा अंगठा जरी तोडला तरी तो मेला नाही, पण माझे पंख गेल्यामुळे म्हणून खाली पडलो. रामाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तसंच त्याला थोडंसं बरं वाटतं. रक्त खूप वाहून गेलं होतं, मृतप्राय झाला होता. राम म्हणाला मी तुझा उद्धार करतो म्हणे, तुझे सगळे जे उग्रण ते मी घालवतो आणि मग तू माझ्याबरोबर तिथे मला मदतीला आहे. तेव्हा जटायू म्हणाला की नाही मला तर मुक्ती हवी आहे. तुमच्या हातून तुम्ही शरीरावर हात फिरवला नाही, तुमच्या आशीर्वादाने मला म्हणे ह्याच्यातनं मुक्ती द्या. आणि मग त्याच्या इच्छेप्रमाणे रामाने त्याचा उद्धार केला आणि जटायू त्याच्यातला मुक्त झाला. ज्या जटायूने रामाला वचन दिलं होतं की मी तुमचं रक्षण करेल, तुम्हाला पंचवटीचा मार्ग दाखवेल आणि खरंच तो पर्वतावर होता. त्याप्रमाणे जटायूने प्रयत्नही केला, पण शेवटी कपट रूपाने रावणाने त्याला मारलं. इतकं सगळं करून त्या जटायूचा उद्धार केला, त्याचं दहन केलं आणि त्याला जेव्हा उपचार सगळं प्राप्त झालं तेव्हा त्याने जटायूने आपला देह सोडला आणि मानव रूपात रामाला लक्ष्मणाला नमस्कार करून आणि तो केला, त्याचा उद्धार झाला. राम असे पुढे चालले. पुन्हा त्या सीतेच्या शोधासाठी जात असता असता त्यांना एकदम असा खूप हाहाकार ऐकू आला. खूप मोठ्याने आरोळी ऐकू आली. त्यांनी विचार केला की आपण अजून वनातच आहोत आणि नक्कीच कुठला तरी इथे राक्षस आला असेल. पण त्यांना कळायच्या आत त्यांना अशी हिंस्र स्वापदं सुद्धा घाबरलेली दिसली. त्याची आरोळी इतकी प्रचंड होती जसं ढगांचा मोठा गडगडाट व्हावा त्याहून प्रचंड. आणि काही वृक्ष तर त्या डरकाळीमुळे खाली पडली होती त्याच्या त्या आरोळीमुळे. काही सगळे घाबरून पडत होते आणि ह्या सगळ्यात पाहिल्याने रामाला लक्षात आलं की कुठेतरी एखादा मोठा राक्षस तिथे आहे. आणि म्हणून त्यांनी थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना एक मोठा राक्षस म्हणजे एवढा मोठा की त्यांनी संबंध असं जंगलाचं क्षेत्र व्यापलेलं होतं. पण तो कसा होता, त्याला शिर नव्हतं त्याला आणि त्याला पाय पण नव्हते. मोठे हात अजान भाऊ खूप मोठे काही योजन लांब असे त्याचे हात होते आणि तिथे तो बसल्या बसल्या सगळ्यांची शिकार करायचा. तो असा हात लांब करायचा, एखाद्या स्वापदाला पकडायचा, लिहून टाकायचा. असं त्याचं तेवढ्या हाताची त्याची शक्ती होती. न त्याला धड होतं पण डोकं नव्हतं आणि पाय पण नव्हते. म्हणून तो एकाच ठिकाणी होता ना. प्रचंड काय असा मोठा पर्वतप्राय तो राक्षस होता. राक्षस आणि त्यांनी रामाला पाहिलं तो एकदम चिडला आणि त्याच्यावर त्यांना रामाला धरायचा प्रयत्न केला. पण रामाची सुद्धा दैवी शक्ती त्याचे हात काही चालेना. म्हणून राम आणि थोडे पुढे गेले तर एका हाताने त्यांनी रामाला घेतलं, एका हाताने लक्ष्मणाला घेतलं आणि असं तर हातात उचलून धरतात त्यांनी इतका त्याचा उजवा हात एकाने कापला आणि डावा हात एकाने कापला. तो हात कापताच क्षणी तो एकदम हतप्रत झाला आणि खाली पडल्यासारखा झाला. मग रामाने विचारलं की तू आहे कोण म्हणे, इथे कसा आहे आणि तुझी अशी अवस्था कोणी केली म्हणे. तेव्हा त्यांनी आणि मग आपली कथा सांगितली. मग त्यांनी रामालाही कथा विचारली. रामाने त्याला सांगितलं की मी कोण आहे आणि मी म्हणे ह्या सगळ्या राक्षसांचा संहार करून आणि ह्या सगळ्या ऋषीमुनींना सगळ्या सृष्टीला मुक्त करायच्या संकल्पाने 14 वर्ष इथे आलेलं आहे. मग त्याला विचारलं की तू कोण आहे. त्यांनी सांगितलं की माझं नाव कबंध आहे, मी एक कबंध राक्षस आहे म्हणे. तर म्हणे तुझी अवस्था कोणी केली अशी.
तेव्हा त्यांनी सांगितलं की मी म्हणे अनेक धनुचा पुत्र दानी आहे म्हणे. धनुचं काल नाव ऐकलं असेल आपण. कश्यपांचे ते 3 स्त्रिया, मी 4 स्त्रिया सांगितल्या त्या आदिती, दिती, धनु आणि विंता. तर मी त्या धनुचा पुत्र आहे. धनुचा पुत्र म्हणजे दानव. दानव म्हणजे थोडासा राक्षसच समजा थोडासा. तर त्याचा मी पुत्र आहे आणि माझ्यामध्ये खूप अहंकार झाला होता. मी खूप शक्तिशाली होतो, वीर होतो आणि त्यामुळे मी ऋषी मुनींना छळायला सुरुवात केली. आणि त्या स्थूल ऋषी नावाचे होते, स्थूल ऋषी, त्यांना मी खूप छळलं. तर त्यांनी मला श्राप दिला. त्यांनी असा श्राप दिला की तू म्हणे एका मोठ्या अरण्यामध्ये आणि असा फक्त धड तुझं राहील, तुला पाय राहणार नाही, तुला डोकं राहणार नाही, तुझं जे मुख असेल ते म्हणे इथं पोटाच्या इथं असेल आणि असा अकराळ विकराळ अवस्थेत तू असशील म्हणे. हा त्याला श्राप दिल्यावर तो त्यांना शरण आला. त्यांनी त्यांना विचारलं की माझी चूक झाली, मला क्षमा करा, मला उशाप द्या. तेव्हा त्या ऋषींनी उशाप दिला की काही वर्षानंतर राम स्वतः जेव्हा इथे येते तेव्हा तुझा उद्धार होईल, तेव्हा जेव्हा ते तुझे हात तोडून टाकतील. आणि ते हात तुटतात क्षणी त्या कबंधाला लक्षात आलं की आता आपल्या उद्धाराची वेळ आहे. त्यांनी रामाची क्षमा मागितली. रामाला सांगितलं की तुम्ही म्हणे माझा उद्धार करा. तो कसा करा म्हणे माझं दहन करा. माझं दहन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा माझं हे जे शरीर आहे, हे जे विकराळ शरीर आहे, हे सगळं नष्ट होईल आणि ते शरीरचा त्याग करून मी आत्म्याच्या रूपामध्ये आणि मुक्त होईल. मग रामा त्याच्या सांगण्यावरून त्यांनी ज्याला जाळलं, त्याची चिता रचली आणि त्या चितेमधून तो मुक्त झाला, एक दिव्य देह धारण करून. अशा प्रकारे कबंध राक्षसाला त्यांनी मुक्त केलं. आणि मग कबंध राक्षस म्हणाला त्या जाताना की म्हणे तुम्ही सीतेचा शोध करताय, त्या शोधासाठी म्हणे मी तुम्हाला सगळा मार्ग दाखवेन. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की इथून लांब म्हणे पंपा सरोवर नावाची जागा आहे आणि त्या पंपा सरोवर म्हणजे तर ऋष्यमुख पर्वतवार आहे. तिथे एक सुग्रीव नावाचा वानर राजा राहतो, त्याच्याकडे तुम्ही जायचं. तिथे जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी तो सुद्धा म्हणे तुमच्यासारखा विरह यात्रेत त्याची सुद्धा पत्नी त्याच्या मोठ्या भावाने पळव केलेली आणि त्याच्यावर केले आणि तो त्या ऋष्यमुख पर्वतावर स्वतःचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने तिथे गेलेला आहे. आणि म्हणून तुम्ही तिथे जा, हे सगळं सांगतो. आणि मग राम तिथून निघतात, पंपा सरोवर जातात. पंपा सरोवर गेल्याबरोबर त्यांना आणि खास छान होतं, सुंदर सरोवर होतं, आल्हाददायक वातावरण होतं, सुंदर झाडं फुलं होती, पक्षी होते. छान वाटलं रामाला. त्यांना वाटतं की वा ही जागा खूप चांगली आहे. पण तिथेच त्यांना असं दिसलं की त्याच्या शेजारी एक शबरीचा आश्रम आहे. आणि मग रामाला जेव्हा कळलं की एक शबरीचा आश्रम, तर राम तिथे गेले. त्यांनी शबरीला स्वतःहून गेल्यानंतर शबरी त्याची वाटच पाहत होती. शबरीची कथा अशी की ती भिल्लीन होती आणि भिल्लीन असल्याकारणाने तिथे मतंग ऋषीचा आश्रम होता, तिथे ती यायची. भिल्ल असल्याकारणाने शिकार वगैरे सगळं करायचे. पण मतंग ऋषींच्या सगळ्या पावन जागेमध्ये ती भिल्ली त्यांच्यावर एकदम असं तिला वाटलं की ही जागा चांगली आहे. तिचं जे मन आहे ते राक्षसी किंवा ह्या शिकारी विकाराच्या ऐवजी ते सात्विक ते वळलं. तिला ते सगळं आश्रमाचं होम हवत आवडायला लागलं. मग ती तिथे बाहेर राहू लागली. पण आश्रमात जाणाऱ्या भिल्ल लोकांना परवानगी नसल्यामुळे ती बाहेर राहिली. मग तिथे ऋषींनी त्यांना पाहिलं, तिचं वृत्ती पाहिली आणि म्हणून तिला सांगितलं की तू इथेच राहा. तेव्हा तिला कळलं की आपल्याला आणि तो उद्धार करायसाठी काय करायचं. तर मतंग ऋषींनी सांगितलं की इथे राम येते तेव्हा ते तुझा उद्धार करतील. म्हणजे केव्हा येतील राम म्हणे अजून खूप उशीर आहे. म्हणे केव्हा म्हणे जेव्हा रावणाचा खूप आतंक होईल तेव्हा हे सगळे देव ब्रह्मदेवाजवळ जातील. त्यांना म्हणतील की तुम्ही आणि अवतार घ्या. तर ब्रह्मदेव म्हणतील की तुम्ही विष्णूकडे जा. विष्णू जेव्हा इथे अवतार घेतील, जेव्हा ते दशरथाच्या घरी आणि कौशल्याच्या पोटी जन्म घेतील, मग त्यांचा सगळा बालपण जाईल, शस्त्रविद्या शिकतील, विश्वामित्राकडे जातील. तिथून जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची सापत्न माता म्हणजे सावत्र ती जेव्हा यांना वनवासात पाठवेल, मग ते वनवासात येतील. 12-13 वर्ष वनवासात. जेव्हा तुझ्या आश्रमात येतील तेव्हा म्हणे तुझा उद्धार होईल. ती तर म्हणे याला तर खूप वर्ष आहे. म्हणे मग अशी ती तुला तपस्या करावी लागेल. आणि तेव्हापासून शबरी त्यावेळी ती तरुण होती, त्या जख्ख म्हातारी होईपर्यंत रामाची वाट पाहत तिथे थांबली. रोज ती रामाचं सगळा यायचे राम म्हणून आपला आश्रम स्वच्छ करायची, तिथे पाणी शिंपडायची, फुलं झाडं लावायची, फळं तोडून आणायची. की आत्ताच जर राम आले तर मला म्हणे त्याची पूजा करायसाठी फुलं आणायची, फळं आणायची. आणि त्याची एक कथा आहे जी ह्याच्यात तर नाही आहे पण आपण ऐकलीच असेल. ती कथा मग जाता जाता सांगायची हरकत की ती बोरं तोडून आणायची आणि ती अशी चावून पाहिजे. का तर रामाला जर कडू बोरं गेली, खराब बोरं गेली तर म्हणे माझी काय शक्ती म्हणे, मग मी कशी शिष्या त्याची. म्हणून एक एक फळ तोडून पाहिजे, जे गोड असेल ते रामासाठी ठेवायचं. आणि असं ती रोज करायची. किती वर्ष तिने केलं.
मग शेवटी राम तिथे गेले तेव्हा तिथे तपस्या पूर्ण झाली. रामाचा त्यांनी प्रणाम केला रामाला आणि एक रामाला त्यांनी आग्रह केला की तुम्ही माझ्या इथे म्हणे थांबा, काही दिवस माझ्या पूजेचा मला संधी द्या, माझ्या इथे फलाहार करा. राम तिच्या म्हणण्यावर तिथे थांबले. मग राम आणि शबरी यांचा संवाद झाला आणि त्या संवादामध्ये बऱ्याचशा ज्ञानवाद गोष्टी झाल्या. रामाने तिला सांगितलं की तुझं ज्ञान खूप आहे, पण ज्या ज्ञानी माणसाला आपला ज्ञानाचा अहंकार असतो तो म्हणे जगत नाही म्हणे, त्याचा तो अहंकार सगळा धुतला जातो म्हणे. आणि म्हणून तू एक गुरु केला तर त्या गुरुला सुद्धा तुझं साधा माणूस म्हणून जर मानायला लागले, त्या गुरुबद्दल शंका जर आली तरी तुझं म्हणे ते सगळी तपस्या व्यर्थ होईल. आणि तेव्हा मग तिने विचार केला. या एकनाथी भावात रामायणात एक उल्लेख असा आहे की जेव्हा ते जे एक ऋषी होते आणि ते जेव्हा जाता जाता त्यांनी हिला सांगितलं होतं की शर्भंग ऋषी ते तुला रामाचं कर्तव्य, त्याप्रमाणे त्यांनी तिचा उद्धार केला. त्याचं संबंध सगळं काय म्हणतात त्याला आयुष्य पणाला लागलं. तिने सुद्धा म्हटलं की मला आता हा देह सोडायचा आहे. रामासमोर ती दिसली, योगबळाने तिने अग्नी उत्पन्न केला, तिचा 10 संस्कार झाला आणि मग तिथून राम आणि लक्ष्मण परत बाहेर निघाले. आपली वेळ होते आणि म्हणून आपण आम्ही तेच सांगायचा प्रयत्न करू. कथाचा खूप मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की हरी अनंत, हरिकथा अनंत, त्याचं काही शेवटच नाही आहे. पण आजही आपण जवळजवळ अरण्यकांड पूर्ण केलेलं आहे. तिथून 9 सांगून द्या म्हणजे तुला आपलं वेळ बांधलेलं आहे आपण वेळा. तर तिथे रामाचा आणि शबरीचा खूप मोठा संवाद झाला. तिथे शबरीची विद्वत्ता शबरीने काही रामाला सांगितलं, रामाने शबरीला सांगितलं आणि असा त्या संवाद असणं आणि ती पावन झाली, उद्धार झाला तिच्या भक्तीमुळे. इथपर्यंत ती कथा झाली. तिथून राम जे ते एक कथा आणखीन आहे पण विस्तार होतो म्हणून मी तिला अगदी 2 ओळीत सांगतो की रामामध्ये जेव्हा त्यांनी राम तिथे फिरत असताना आणि जेव्हा त्यांनी सगळ्या पशुपक्षींना, हत्तीणीला, कोकिळेला सगळं जेव्हा पाहिलं तेव्हा ते सगळे आनंदात होते. काही रतिक्रीडेमध्ये मग्न होते. तेव्हा रामाला क्षोभ उत्पन्न झाला. त्यांना सीतेची तीव्रतेने आठवण झाली आणि त्या शोभामध्ये राम चिडले. त्यांनी त्यांना श्राप दिला आणि ते वेगळे वेगळे श्राप वेगळ्या वेगळ्या पशुपक्ष्यांना दिले. मग शेवटी त्यांनी प्रार्थना करून त्यांना उशाप मिळाला. त्याच्यात जाता जाता घाईघाईत सांगतो की कोकिळा तिथे पूजन करत होती. म्हणतात कोकिळेचा आवाज गोड असतो, पण त्या दिवशी तो त्या रामाला गोड काही वाटत नाही कारण त्याला सीतेची सतत आठवण येत होती. मग त्यांनी मृगाला पाहिलं. मृग आणि मृगी हे क्रीडा करत होते, ते सुद्धा रामाला पाहावलं निघेलं. गज आणि गजिनी ते सरोवरात क्रीडा करत होते, आनंदाने राहत होते. रामासारखं असं वाटे की तो मृग म्हणे सांगतोय त्या आपल्या मृगीला की पहा म्हणे रावण हा राम कसा आहे म्हणे, आपल्या बायकोला सोडून आलेला आहे, आपण किती आनंदात आहोत. ह्या सगळ्यामुळे रामाला क्षोभ उत्पन्न होतो, प्रत्येकाला श्राप देतो आणि मग प्रत्येकाला उच्चाप देतो. तेव्हापासून कोकिळाचा तो आवाज बंद करून टाका असं रामाला वाटतं. मग उच्चाप दिल्यावर तो म्हणतो हरकत नाही, वसंत ऋतूमध्ये म्हणे तुमचं दोघांचं पूजन चालेल आणि बाकी 10 महिने तुम्ही मौन राहा. हत्तीलाही त्यांनी वर दिला की तुम्ही म्हणे आधी चार दिला होता की जसं म्हणे हत्ती रत्तीक्रीडेतलं येत तर हत्ती मरून जाईल. मग त्यांनी सांगितलं की हत्तीने सोंडेमध्ये मुदत घेऊन हत्तीच्या गंडात टाकलं तर हत्ती पुन्हा जीवन घेईल. असा कावळ्यालाही श्राप दिला, मृगाला श्राप दिला, चक्रवात पक्षीला श्राप दिला. असे सगळे श्राप देऊन त्यांना उच्चापही दिले आणि त्याप्रमाणे हे सगळं जग सृष्टी पुन्हा त्याचं चालू झालं. रामकथा अरण्यकांड जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. किष्किंधा सण आपण दाते सावंतकडनं 2 दिवसापूर्वी ऐकलेलं ते बऱ्याचशा. पुन्हा कधी आपल्याला संधी मिळाली, तुम्ही तयार झाला मंदिराकडनं त्यानंतर आपण पुढची कथा ऐकू. आज आपण इथेच थांबूया. जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय राम, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रामनवमी 2026 मध्ये 19 तारीखपासून 26 तारखेपर्यंत व्याख्यानमाला आयोजित झाली. ही व्याख्यानमाला आयोजित संपूर्ण श्री कुठे राहून लागते. आज जे प्रसंग राहून गेला आहे मी त्याला अशी विनंती करतो पुढच्या रामनवमीमध्ये याला पूर्ण घ्या. मी संस्थेकडून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना अशी विनंती करतो जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना विनंती करू आमच्या विनंतीला मान देऊ त्यांनी असंच सुंदर व्याख्यानाला आयोजन करावं. दुसरी सूचना अशी की उद्या रामनवमीचे कीर्तन आहे. सकाळी 10 वाजता बोलून कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता सुंदरकांड
अखंड रामायणचं पाठ आहे ते पूर्ण होईल आणि 28 तारखेला संध्याकाळी जितके सर्व ह्या सभागृहात उपस्थित आहेत सर्वांनी 7:30 वाजता महाप्रसादाला आम्ही अशी नक्की विनंती. मी कोणत्या साहेबांचं अध्यक्षाकडनं विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी मला निर्णय दिला होता की तू त्याचा विशेष आभार मान, म्हणून तर विशेष आभारी आहे. त्यांना पुन्हा विनंती करतो की जेव्हा जेव्हा आपण निवेदन करू त्यांनी असंच सहयोग करावा. धन्यवाद.